अस्वीकरण या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती उपयोगकर्त्याचं वैयक्तिक मत आहे, ज्याचा आमच्या मताशी काही संबंध नाही। उपयोगकर्त्याचा उपकरणाबाबतचा अनुभव पूर्ण व्यक्तिगत आहे, त्यामुळे तो सर्वांना लागू पडेल असं नाही। आम्हाला या उपकरणाविषयी उपयोगकर्त्याचा अभिप्राय दाखवण्याकरता कंपनीकडून एक निश्चित रक्कम मिळाली आहे। या व्हिडिओमध्ये ज्या उपयोगकर्त्याने अभिप्राय नोंदवला आहे त्याचा कंपनी किंवा आम्ही कुठल्याही प्रकारचा त्याला मोबदला दिलेला नाही। प्रत्येक शेतकऱ्याला त्याची शेती उत्कृष्टपणे करण्यासाठी ट्रॅक्टरची गरज पडते। ट्रॅक्टर घेत असताना त्याची ज्यावेळेस आपण चौकशी करतो किंवा सर्चिंग करत असताना शेतकऱ्यांच्या मनात भरपूर गोंधळ निर्माण होतो, शंका निर्माण होतात, कुठला ट्रॅक्टर घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीचा घ्यायला पाहिजे। त्याचबरोबर आज शेकडो कंपन्या मार्केटमध्ये आहेत, त्यांचे हजारो मॉडेल्स देखील आहेत। सेम HP सेम मॉडेल वेगवेगळ्या कंपन्याचे असतात। त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमचा हा जो काय गोंधळ आहे किंवा हा क्लिअर होण्यासाठी आपण आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ याआधी आपण बनवत असतो। तर आज त्याच याच्यामध्ये आपण एक शेतकऱ्यांकडे भोसदरी इथे आलेलो आहोत। त्यांनी 32 HP जो बागमान सोनालिकाचं जे मॉडेल आहे तर ते काही दिवसांपूर्वी घेतलं होतं। तर ते त्यांच्या शेतीमध्ये त्याचा वापर करत आहेत, भरपूर दिवसापासून वापर करत आहेत। तर मग त्यांचा कसा एक्सपिरियन्स आहे, तो घेत असताना त्यांनी कशा पद्धतीनं सर्चिंग केलं, काय त्यांनी कशी चौकशी केली याविषयी माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत। तर सगळ्यात आधी तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। नमस्कार। तर सगळ्यात आधी समोर जे व्ह्यूअर पाहत आहेत तर त्यांना तुमचा परिचय आणि पत्ता याविषयी थोडंसं सांगा। माझं नाव बाळासाहेब बबन हांडे, मुक्काम पोस्ट भोसदरी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। आम्ही हा ट्रॅक्टर घेण्यामागचे कारण या अगोदर आम्ही बैल वापरत होतो, पण आता आपल्याच्याने शेती होत नाही म्हणून पोरांनी वाटलं बरं ट्रॅक्टर घ्यावा, नको कोणाचे आणि दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर अवलंबून राहून आपलं वेळेत होत नाही या हिशोबाने तो ट्रॅक्टर घेतलेला आहे बाबा। अच्छा, बरं, हा ट्रॅक्टर घेऊन किती दिवस झाले तुम्हाला? याला घेऊन 2 वर्ष झाली। ओके, मग तुम्ही कसल्या प्रकारची शेती करता बा? किती क्षेत्र आहे तुमचं, कोणते पिकं असतात? आम्हाला 5-6 एकर शेती आहे। बरं, आम्ही आपले सोयाबीन, भुईमूग, बाजरी, ज्वारी, हरभरा, गहू हेच पिकं घेतो। मग आता हा 32 HP ट्रॅक्टर घेतला तुम्ही सोनालिकाचा, त्यावेळी तुम्ही आधी बरंच सर्च म्हणजे बरीच चौकशी केली असेल, थोडं माहिती घेतली असेल, तर मग तुम्ही कशा पद्धतीनं घेण्याच्या आधी कशी चौकशी केली किंवा कसं? नाही तशी चौकशी काय नाही, आम्ही जाऊन संगमनेरला पाहिले अनेक ट्रॅक्टर, ऑर्चिड पाहिले, महिंद्राचा पाहिला। पण एक विचार आला बा, ते आम्हाला काय 32 HP म्हणजे मध्यम मॉडेलचा ट्रॅक्टर काही मिळाला नाही। मग सोनालिका ही कंपनी जुनी आहे बुवा, चांगला रिझल्ट दिले ह्या हिशोबाने आम्ही तो 32 HP घेतला, जेणेकरून नांगरणी चालन, पेरणी करील, वाहतूक करील ह्या हिशोबाने आम्ही त्याची निवड केली बस। अच्छा, आता तुम्ही पिकं बऱ्यापैकी घेतात, तुमचं क्षेत्रही ठीकठाक आहे, म्हणजे 5 एकर क्षेत्र म्हणजे ॲव्हरेज शेतकऱ्यापेक्षा म्हणजे जास्तच आहे असं म्हटलं तरी चालेल। तर मग तुमची सगळी कामं होतात की नाही? कुठल्या प्रकारची कामं करता तुम्ही याच्यावर? हे काय फक्त पेरणी, नांगरणी एवढंच होतं ना, रोटार। बरं, म्हणजे आता तुम्हाला ह्या ट्रॅक्टरमुळे दुसरं कुठलं ट्रॅक्टर बोलवायची गरज पडत नाही? नाही, तो विषय नाही। अच्छा, म्हणजे तुमचा तो प्रॉब्लेम बैलाने जे असायचं तर आपण पेरणी केल्यानंतर बैलाने कोळापणे करायचं, आपलं ते तणनाशक मारायची जी वेळ यायची येत नसायची, तीच कामे एकदम वेगाने ह्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून म्हणजे नांगरायला आम्हाला पटराव 4-5 दिवस जात होते, आता 2-4 तासात जाऊन नांगरून येते, दिवसभर पेरायला जात होते, 2 तासात जाऊन पेरून येते, म्हणजे लय ट्रबल येत नाही। आणि आम्हाला पावसाळ्यामध्ये पेरणीचा धंदा हा राहतो, फक्त पेरणीच्या वेळेला आम्ही धंदा करतो थोडा। अच्छा, आता त्यानंतर 2 वर्ष झालेच साधारण ट्रॅक्टर घेऊन, तर तेवढ्या टाइमात काही तुम्हाला काही प्रॉब्लेम आला याच्यात? नाही, याचा काही बिघाडचा काही प्रॉब्लेम नाही आला। अच्छा, काय बॉस हेवी मेंटेनन्स करावा लागला किंवा काही असं? बरं, रुटीन मेंटेनन्स तर करावं लागतो, पण असं काही मेजर मेंटेनन्स वगैरे असं कुठल्या प्रकारचं? ट्रॅक्टरने कुठलाही त्रास दिला नाही अजिबात। अच्छा, बरं, आता जसं आम्हाला इथं समजतंय की तुमची ते ट्रॅक्टरवाले यायचे, ते सर्व्हिसिंग असायची, ते त्याने 2-3 बारे ते येऊन सर्व्हिसिंग वगैरे केले, परत मग काही तकलीफ नाही। आता तुमची मुलं हा ट्रॅक्टर वापरतात बरोबर, तर आता ते नवीनच होते, तुम्ही असं सांगितलं आम्हाला, तर नवीन लोकांना हाताळायला कसं जातो बा? सोपा जातो का? काही नाही, तिकोण्यातनी ड्रायव्हरनी ट्रॅक्टर इथं आणून लावला, सकाळचं मोठं पोरगा उठला, त्याने आपलं ते मागे घे पुढे घे, मागे घे पुढे घे, खाली वावरात नेला, त्याच्या तिकडे द्यावा 4-5 दिवसातून नेला आणि झाला ड्रायव्हर, तो सगळं करू लागला। अच्छा, म्हणजे सुट्टीच्या दिवशी आला का तो, आपलं शनिवार रविवारी आला का हे नांगरायचे बाळा, हे नांगरून घे, पेरायचे पेरून घे, ड्रायव्हर सुद्धा पाहायची वेळ येत नाही मग। अच्छा, म्हणजे इथे लक्षात घेण्यासारखं की एका दिवसात ट्रेनिंग होऊ शकते, इतका इझी इंटरफेस आहे एका दिवसात, म्हणजे फारसं काय त्याच्यामध्ये अवघड नाही। आजकाल युट्यूबवर देखील ट्रॅक्टर कसा चालवायचे व्हिडिओ अवेलेबल आहेत, ते पाहण्याची गरज आली नाही।
तर म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की इझी आहे. जसं आता इथं आम्ही पाहतोय की हे रोटावेटर याला जोडलेलं आहे, हो. तर असे कुठले उपकरण आहेत तुमच्याकडे अजून? आमच्याकडे नांगर आहे, रोटर आहे, पेरणी यंत्र आहे. बर, मग ते सगळे यंत्र याला जोडले तर व्यवस्थित काम होतं का? हो, म्हणजे काही संपूर्ण- प्रॉब्लेम वगैरे येत संपूर्ण. नाही? आमचं जे आता जी गरज आहे ट्रॅक्टरची ते सगळे अवजार आम्हाला आहेत. अच्छा, मग आता हे अवजार शेतकऱ्यांनी लगेच त्या टायमाला घेतले पाहिजे की नंतर जशी गरज पडेल तसे घेतले पाहिजे? तुम्ही कसं ते केलं? सगळे संगत घेतले. आपल्याला कधी कायची गरज पडते हे सांगता येत नाही ना. एखाद्याला नांगरायचं असतं, एखाद्याला रोटर मारायचं असतं, एखाद्याला इथून तुम्हाला पेरायचे. हे 2-3 अवजार तर मेन गरजेचे असतात. मग आता नंतर सारं पाडायचे किंवा दुसरं काय करायचं हा बागायतदाराचा भाग राहिला, पण आपल्या कोरडवाहू शेतकऱ्याला हे एवढे 3 अवजार ओके राहतात. अच्छा, म्हणजे आपल्याकडे कुठला रोटावेटर आहे, त्यानंतर नांगर आहे आणि पेरणी यंत्र आहे. पेरणी यंत्र, म्हणजे हे 3 यंत्र तरी कंपल्सरी याच्याबरोबर आणि घेतले ते आपलं पेटी यंत्र असल्यामुळे ते काय करतं, खत पण पेरतं हां हां. आणि बी पण पेरतं. आपल्याला त्याच्यामुळे त्या टायमाला लोकांना खत फेकायला 1 गोण फेकायला 200 रुपये मागतात. तर याच्यामध्ये ते दोन्ही संगत करतं, मग याला मागणी सुद्धा पेरणीच्या वेळेला जास्त राहते. असं आता अर्थात तुम्ही स्वतः हा ट्रॅक्टर चालवत नाही, पण तुम्ही घेण्यापासून तर त्याचं सगळं खर्च उत्पन्न याचं गणित तुम्ही केलं असेल, तर मग एक गुंतवणुकीच्या दृष्टीने कसं वाटलं बा तुम्हाला हा ट्रॅक्टर घेतल्यानंतर? तसा विचार केला फायदा काय आला एवढा? तर 7 लाख ओचवायचे आपण वर्षाला काय इन्कम काढतो. पण एक दृष्टीनं बुवा लोक याची त्याची पाहायला आई निळाला आपली शेती एखाद दिवशी 7 लाख सुद्धा एक वेळेला शेती देऊ शकते. अच्छा, हा बरोबर. असं निसर्गाच्या याच्यावर अवलंबून आहे ना. शेतीत काय वेळेला आम्हाला काही लाखांनी उत्पन्न निघलं, काय वेळेला 1000-10,000चं नाही निघत. मग आता हे निसर्गावर अवलंबून राहते. अच्छा, म्हणजे गुंतवणूक करायला पाहिजे भाऊ, म्हणजे त्याच्यामध्ये काही असं गैर नाही भाऊ. हो, आता हेच कांदा आम्ही इथं पटराव पहिल्यांदाच नवीन सेंद्रिय कांदा पेरलं, 300 गोण निघलं. बर, मग ह्या ट्रॅक्टरने जर 300 गोण कांदा निघलं तर हा घेतल्याने काय लय त्याचा तोटा आहे? काहीच नाही ना. अच्छा, बरोबर आहे का बरोबर नाही? बरोबर. वेळेत हा हा, रेट व्हॅरिएशन मध्ये जर चांगला रेट मिळाला तर म्हणजे एका सीझन मध्ये हे होऊ शकतो भाऊ. तर नक्कीच घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा शेतकरी काय म्हणतात की बाबा कुठं त्याचे हप्ते भरायचे. नाही, त्याची गरज आहे. कसं आपण दुसऱ्याचा तो 10 जणांना विचारताना त्या दिवशी आपला वापसा निघून जाणार, त्यावेळी तेवढी वेळ गेली की आपल्या मालात परिणाम जाणवणार. हा प्रकार जाणवतो. म्हणजे हा मुद्दा फार महत्वाचा आहे. वेळ निघून गेल्यावर, ती परिस्थिती निघून गेल्यावर तुम्ही 4ही ट्रॅक्टर आणले तर उपयोग नाही, जे भाड्याचे भेटू शकतात तुम्हाला. तर मग इथं हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की भाडोत्री जरी मिळत असतील पण आपल्या टायमाला जर ते मिळाले नाही तर होणारं नुकसान खूप मोठं असतं. आणि जे ते ह्या गुंतवणुकीमुळे कदाचित तुमचा त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो. होईल 2 वर्ष तोटा होईल, पण एखाद वेळेस शेती कधीतरी धंदी फायदा पण होतोय. अच्छा असं. अच्छा, हा म्हणजे एक प्रकारचे ऍक्सेसरी त्या असल्याच पाहिजे आणि त्याचा कधी ना कधी भविष्यात फायदा होतोच. अच्छा, आता एक मालाला बाजार नाही तर मग ट्रॅक्टर काय तोट्यात नाही. आता हे मालाला बाजारच नाहीत ना. बरं, आता बाकीचे जे शेतकरी पाहत असतील समजा, तर त्यांना काय सांगाल भाऊ तुम्ही, म्हणजे ट्रॅक्टर घेण्याच्या दृष्टीने म्हणा किंवा जनरल भाऊ ट्रॅक्टरच्या नाही, ट्रॅक्टर हा फायद्याचाच आहे ना. ट्रॅक्टर घेतलाच पाहिजे. त्याच्यात ते जेणेकरून त्या ट्रॅक्टरने आपल्याला अडून पडत नाही. आपली शेती आपण पाहिजे तशी करतो. एकदा नांगराची तर 2 वेळा नांगरू शकतो, 4 वेळा रोटर तयार करू शकतो. बरं, असं. आता त्यानंतर आता समजा हे सगळं आहे व्यवस्थित, मेंटेनन्स नाही आलं, पण याचं मायलेज वगैरे कसं आहे भाऊ? डिझेल वगैरे जास्त खातो कमी? नाही, डिझेल नाही देखा. ती किती 2.5 लिटर का काय ताशी खातं. म्हणजे त्याबाबत बी समाधानकारक आहे भाऊ तुम्ही, नाही का? अच्छा, म्हणजे तो पण परफॉर्मन्स एकदम चांगला आहे असं लक्षात येत आहे आपल्या. तर काय बस, आता रोटरला ज्यादा डिझेल जाते तर आपण रोटर मारायचं जात नाही. आपलं मारायचं गप राहायचं, दुसरीकडे जायचं नाही. आम्हाला गरज पडत नाही. लोक रोटर मारतात मोठे ट्रॅक्टरवाले, आम्हाला पेरणीला फक्त पेरायला बोलतात धंद्याला. मग होतो त्या टायमाला 5-25, 30, 50 हजाराचा धंदा होतो कधी कधी. अच्छा, म्हणजे 32 HP हा छोटा ट्रॅक्टर जरी असला तर बाहेरची कामं याच्या मार्फत होऊ शकतात आणि चांगला नफा. आता अर्थात तुम्ही ते करत नाही, पण जर एखाद्याला व्यवसाय करायचा असेल भाऊ, जसं जोडधंदा असतात शेळी पालन गायींचं, तसं याच्या मार्फत एक व्यवसाय केला जाऊ शकतो. आणि इथं छोट्या प्रमाणात करून बी तुम्ही सांगताय की भरपूर याच्यामध्ये होऊ शकते. तर भरपूर असे फायदे आहेत याचे असं लक्षात आलं. आणि ओव्हरऑल जे आपण आज माहिती घ्यायला आलो होतो की कशा पद्धतीने हे केलं, एक्सपिरियन्स कसा आहे, काय त्यांना मेंटेनन्सचे काही इश्यू आले का, किंवा एकंदरीत गुंतवणुकीच्या बाबतीत त्यांचे काय विचार होते. आणि महत्त्वाचं म्हणजे सोनालिका हा ब्रँड जो आहे तर तो पहिल्यापासूनच एकदम जुना असल्यामुळं किंवा जी विश्वासार्हता आहे त्याची ती चांगली असल्यामुळं शेतकऱ्यांच्या नेहमीच पसंतीस उतरलेला ब्रँड हा आहेच आहे, जुनं मॉडेल. तर धन्यवाद, तुम्ही आम्हाला माहिती दिली त्याबद्दल, तुमचा वेळ दिला. धन्यवाद.